ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोरतो वेदांत श्रीराम. मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहूनही संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत व संस्कृत ग्रंथातही वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. त्या वेदांत परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रकट झाला श्रीराम. त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही, कारण त्यात सर्व वेदांचे सार प्रकट झाले आहे. असो ऐसा जो वेदांत, त्या वेदांचाही मतितार्थ, अति गहन जो परमार्थ, तो तू ऐक आता श्रीराम. असो असा जो अतिश्रेष्ठ वेदांत, त्या वेदांताचा मतितार्थ, असा जो अतिगहन परमार्थ, तो तू आता ऐक. गहनाचेही गहन, ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान, नेमस्त आहे श्रीराम. अरे त्या गहनाचेही गहन म्हणजे जे सद्गुरु वचन, ते तू जाणून घे. त्या सद्गुरु वचनामुळे निश्चितपणे समाधान लाभेल. सद्गुरु वचन तेची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत, सप्रचिती आता श्रीराम. सद्गुरु वचन हाच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे व तोच प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान आहे. जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेने माझे समाधान अत्यंत झाले श्रीराम. जे माझ्या स्वामींचे अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझे अत्यंत समाधान झाले, ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगोण म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज, तरी आता येच क्षणी श्रीराम. ते हे माझ्या जीवींचे गुज मी तुला सांगावे म्हणतो. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आता या क्षणी ते सांगतो. शिष्य म्लान वदने बोले, धरिले सुदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले, गुरुदेवे श्रीराम. हे ऐकताच शिष्याने गुरुची पावले सदृढ धरली आणि तो दीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मासी महावाक्य, येथेची अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य, गुरु शिष्य जेथे श्रीराम. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे, त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तो अर्थही मी तुला सांगतो. त्याच्या योगे गुरुशिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तुचे आहेसी ब्रह्म, हे विषयी संदेह भ्रम, धरूची नको श्रीराम. श्री गुरुदेव म्हणतात की हे शिष्या, जेथे हे रहस्य आहे ते तू ऐक. तू स्वतःच ते ब्रह्म आहेस, याविषयी संदेह अथवा भ्रम धरूच नकोस. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन, कीजेल आता श्रीराम. नवविधा भक्तीमधील मुख्य जे भजन आत्मनिवेदन, ते तुला आता समग्र वर्णन करून सांगतो. निर्माण पंचभूतेये, कल्पांती नाशती एथान्वये, प्रकृती पुरुषजिये, तेही ब्रह्म होती श्रीराम. विश्व उत्पत्ती होताना जी पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात, त्याच क्रमाने ती कल्पांतात लय पावत जातात. एवढेच नव्हे तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात. दृश्य पदार्थ आटता, आपण ही नुरे तत्वता, ऐक्यरूपे ऐक्यता, मुळीच आहे श्रीराम. सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो तोही राहत नाही, कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मूळची ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे श्रीराम. जेथे सृष्टीचीच वार्ता नाही, ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे एक परब्रह्म तेवढे उरते. मग पिंड ब्रह्मांड पाहून गेल्यास तेथे कसे दिसणार? ज्ञानवन्नी प्रकटे, तेने दृश्य केळ आटे, तदाकारे मूळ तुटे, भिन्नत्वाचे श्रीराम. ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर त्या योगे दृश्यरूपी केर कचरा जळून जातो. सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच ओसरे, सहजची येणे प्रकारे, झाले आत्मनिवेदन श्रीराम. साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली तरी ती जग सत्यत्वाने पाहतच नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखाच होतो. या प्रकारे सहजच आत्मनिवेदन होते. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ काय सिरे चिंता, वेगळेपणे अभक्ता, उरोंची नको श्रीराम. असो तुझी जर गुरुच्या ठाई अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारणच नाही.
अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो तसे तू स्वतःला गुरुपासून वेगळा समजूच नकोस. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे श्रीराम. आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरिता तू सद्गुरु भजन कर. तू सद्गुरु भजन केलेस की तुला निश्चित समाधान लाभेल. या नाव शिष्य आत्मज्ञान येणे पाविजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम. शिष्या, यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्यायोगेच पूर्ण समाधान प्राप्त होते. भवभयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्याच असते. देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने एरझारा भोगेल्याच भोगी श्रीराम. जाणाराला मी म्हणजेच देह आहे असे वाटते तो आत्महत्यानाराचाच जाणावा. देहाभिमानामुळे जो जन्ममृत्यूच्या एरझारा पुन्हा पुन्हा भोगत राहतो. असोच हो देहा वेगळा जन्म कर्मासी निराळा, सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू श्रीराम. हे असू दे, हे लक्षात घ्यावे की आत्मा हा स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारी देहांहून वेगळा, भिन्न आहे. जन्म मरण व कुठलेही कर्म याचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. हे सर्व देहांशी संबंधित असते. या आब्रह्मस्तंभापर्यंतच्या सर्व विश्वप्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापली आहेस. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून या श्रीराम. वास्तविक पाहता येथे कुठल्या जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजेच मीच देह आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे व त्यामुळे सर्व लोक भुललेले आहेत. शिष्या एकता बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेने गुणे धुळावे परमार्थ हा श्रीराम. हे शिष्या, सांगतो ते ऐक. नित्य नियमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करीत जावे. त्यायोगे स्वस्वरूपानुभव येऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुला विश्रांती, समाधान मिळेल. असे केल्यानेच परमार्थ म्हणजेच आत्मज्ञान दृढ होईल. अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान, पूर्ण जालिया ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी श्रीराम. अखंड श्रवण मनन घडले तरच पूर्ण समाधान प्राप्त होते. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य संचारते. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम. शिष्या, तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना मोकळे सोडलेस, मोकाट सोडलेस तर ती उच्चशृंखल होतील व मग तुझ्या मनातील तळमळही जाणार नाही. वैषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मनी टांकिताची लाधले राज्य जैवी श्रीराम. ज्याला विषयाच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते त्यालाच पूर्ण ज्ञान झाले असे समजावे. जसे राजाने प्रथम मण्याच्या लोभाने राज्याचा त्याग केला, पण मणी कवडीमोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला व त्यामुळे त्याला स्वतःचे राज्य परत मिळाले. मणी होता सिगटाचा, लोभ धरुणिया तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवेर केला श्रीराम. तो मणी क्षुद्र सिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अवेर केला होता. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेण, जया पुरुषास ते ध्यान, तयासी तेच प्राप्ते श्रीराम. असो हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक. ज्या पुरुषाला ज्या गोष्टीचे ध्यान लागलेले असते त्याला तीच गोष्ट प्राप्त होते. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र श्रीराम. म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी, म्हणजे त्यायोगे त्याला आत्मज्ञान व शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच जगद्वंद्य होतो. सन्यपाता चेणी दुःखे भयानक दृष्टीस देखे, औषध घेतांची सुखे आनंद पावे श्रीराम. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला सन्निपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्ये दिसू लागतात व तो दुःखी होतो, पण त्याने सन्निपातावर औषध घेतले की रोग बरा होऊन त्याला सुख होते व आनंद मिळतो. तैसे अज्ञान सन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेताते मुळीच नाही श्रीराम. त्याचप्रमाणे अज्ञानरूपी सन्निपातामुळे
मिथ्या दृश्य दृष्टीस दिसू लागते. यावर आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरे मुळी काहीच नाही हे त्याला कळून येते. मिथ्या स्वप्ने ओसणाला तो जागृतीस आणला, तेने पूर्वदशा पावला, निर्भय जय श्रीराम. मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडतो त्याला जागे केले की त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्राप्त होते. मिथ्याच परी सत्य वाटले, तेने गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले, ते तो घडेना श्रीराम. स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटले, त्यामुळे त्याला दुःख झाले. जे मिथ्या आहे म्हणजेच अस्तित्वातच नाही, त्याचे निरसनही होणे शक्य नसते. मिथ्या आहे जागृतासी, परी वेढा लाविले निद्रिस्तांसी, जागा झालिया तयासी, भयेची नाही श्रीराम. जो जागा झालेला असतो त्याला ते मिथ्या आहे हे कळते, पण जो झोपलेला असतो त्याला ते खरे भासून भुलविते. झोपलेला जागा झाला की त्याचेही भय नाहीसे होते. परी अविद्या झोपे येत भरे, भरे सर्वांगी कावेरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे, मनने करावी श्रीराम. पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्ने पडून तो जीव भयभीत होऊन त्याच्या सर्वांगाला कंप सुटतो. या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागृती येण्याकरिता सतत श्रवण मनाची आवश्यकता आहे. जागृतीची ओळखण ऐकतयांचे लक्षण, जो विषयी विरक्तपूर्ण, अंतरापासून श्रीराम. या जागृतीची ओळख पटावी म्हणून एक लक्षण सांगतो, ते नीट ऐक. जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो तो जागा झाला असे जाणावे. जेने विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे, थोरवी सांडूने श्रीराम. जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असे जाणावे. त्याने आपला मोठेपणा सोडून साधना करीत राहावे. साधन न म्हणे जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मोक्षु भला, ज्ञानाधिकारी श्रीराम. ज्याला साधन करणे आवडत नाही तो मी सिद्धच आहे, मला साधनाची काय आवश्यकता आहे या घमंडीत असतो. त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षू बरा. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बुद्ध मुमुक्षांचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण, कैसी जाणावी श्रीराम. हे सद्गुरूंचे बोलणे ऐकून शिष्याने प्रश्न केला की बुद्धाचे व मुमुक्षूचे लक्षण कोणते, कोण साधक व कोण सिद्ध हे कसे ओळखावे ते आपण सांगा. याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढिलिये समासी, श्रावद श्रोता कथैसी, अवधान द्यावे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी याची उत्तरे पुढल्या समासातून मिळतील, त्यांनी सावध होऊन कथेकडे लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान नाम समास 6वा. श्रीराम.